एका छोट्याशा हातगाडीपासून सुरू झालेला बर्गर बिझनेस आणि आज मुंबईत गव्हर्नमेंट बर्गर रिव्होल्यूशनचं नाव बनलेलं जिमीज बर्गर ही आहे एका भन्नाट उद्योजकाची प्रेरणादायी यशोगाथा. वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 89. मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत जिमीज बर्गरच्या प्रेरणादायी बिझनेस जर्नी बद्दल. मित्रांनो, आज बर्गर म्हटलं की अनेक इंटरनॅशनल ब्रँड्स आठवतात, पण भारतात गव्हर्नमेंट बर्गरची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ब्रँड्स पैकी एक म्हणजे जिमीज बर्गर. या प्रवासाची सुरुवात झाली 2012 मध्ये एका छोट्याशा पुश कार्ट पासून. सांगलीमध्ये या ब्रँडचे संस्थापक जिम्मी बोरे हे व्यावसायिक नव्हते, ते एक हेवी मेटल म्युझिशियन होते. पण फूड बद्दलची आवड आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द त्यांना एंटरप्रेन्योरशिप कडे घेऊन आली. सुरुवातीच्या काळात ना मोठं बजेट होतं, ना सोशल मीडियाची ताकद, ना मोठी मार्केटिंग टीम. तरीही त्यांनी वर्ड ऑफ माउथ, फूड फेस्टिवल आणि पॉपअप इव्हेंटच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास जिंकला. जिमीज बर्गरची सर्वात मोठी ताकद म्हणजे फ्रेश इन्ग्रेडियंट्स, हँडक्राफ्ट बर्गर्स आणि प्रत्येक बर्गरमध्ये कायम एकसारखी क्वालिटी. याच सातत्यामुळे ग्राहकांची संख्या वाढत गेली. आज जिमीज बर्गरचे मुंबईमध्ये अनेक आउटलेट्स आहेत आणि हजारो बर्गर लव्हर्स साठी हा एक फेवरेट डेस्टिनेशन बनला आहे. विशेष म्हणजे त्यांचा जॉ ब्रेकर बर्गर आणि इतर सिग्नेचर बर्गर्स हे फूड लव्हर्स मध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. आज जिमीज बर्गर हा फक्त बर्गर ब्रँड नाही, तर भारतीय फूड इंडस्ट्रीमध्ये पॅशन, क्वालिटी आणि कन्सिस्टन्सीचं उत्तम उदाहरण बनलं आहे. मित्रांनो, मोठा ब्रँड उभा करण्यासाठी मोठी सुरुवात असणं गरजेचं नसतं. मोठी स्वप्न, सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास हेच खऱ्या यशाचं रहस्य असतं. आणि हाच विश्वास कमवत जिमीज बर्गर हा भारतातील सर्वात लोकप्रिय गव्हर्नमेंट बर्गर ब्रँड्स पैकी एक बनला आहे. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा आणि बिझनेस वालाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.